गाव कोयनार गावचे सुपुत्र आहेत. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहार दरबारी बक्षीस. तर पुन्हा एकदा राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा माझ्या सर्व रसिक वैभव प्रेक्षकांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. राडा होणार. अरे राडा नाही, तुला घोडा कसा लावतो आज फक्त बोल. आज राडा नाही बुवा, तुला आज घोडा लावतो. असा लावतो बुवा. काय म्हणतो है ना, कचकच. काय म्हणतो बुवा? कचकच नाही आता, झटपट आणि पटापट. कसा बघ बुवा, कचकच नाही बुवा, पचपच आता बुवा. आता कचकच. बघा मित्रांनो, विषय काय बघा. बोलणार नव्हतो, खरंच बोलणार नव्हतो. कचकच नाही आता, पचपच. तो आवाज आहे, फटाकड्या कशा मुळता सगळ्यात आवाज आहे, पचपच. अरे अरे विषय काय? ए बरोबर ऐका रे. विषय काय? गोरक्षदा शूटिंग करा जरा भाई, तिकडे पण तुम्ही पण. अरे विषय काय? तुला कार्यक्रम लावून आयोजकांना सांगायला लागतं माझी बारी लावा रे, ही तुझी लायकी. मी यालाच बारी करणार. अरे हे जर 2 माणसं ही नसती ना, तर तुझी लायकी कुत्र्यापेक्षा पण बेकार होती. ए बाबा, ह्याला अवी अनिल पार्वती पुत्र निर्मित अवी अनिल कला मंच या 2 आयोजकांना सोडून याला यंदा कुठल्याही आयोजकांना कुत्र्याचा पण मान दिलेला नाही. ही लायकी तुझी. तू मला शिकवतोय कचकच नाही, तुला कसा पचपच लागतो जवळ गोवा. कारण मित्रांनो, विषय काय का? विषय काय? भास्कर माऊली, मी आज तुमच्याशी दिलगिरी व्यक्त करतो. मी बोलणार नव्हतोच आज. विषय काय बरोबर? आज मी कलगीवाला आहे, बरोबर ना? मी बाजू कोणाची मांडतोय? काय रे बरोबर? बाजू कोणाची मांडतोय? बाईची. ह बाजू कोणाची मांडतोय? काय जितूदा? मग शेवटचा तो विषय जो गोवा आता बोलून गेला आहे ना, हे जरा वरती घ्या, चोंडा बदला. ऐका, ऐकून पोरी चल पड, याच काळीच झालंय कच. कुणाचं? आज बाजू कोणाची म्हणतोय? बाईची. पोरगी कुणाची? पोरगी कुणाची? तुझी. तू 3 पायाचा माणूस आहेस, माझ्या समोर आहेस. तू पुरुष आहेस आणि काय म्हणतोयस बुवा? ऐकून म्हणतो पोरी चल बड, याचं काळीच झालंय कच. म्हणतो समाज मला काही इशारा कापी. अरे तुला मेले आहे ना, तुला जगण्याचा अधिकार नाही. तुला अटल सत्तेवर खाली फेकला पाहिजे. तुला अधिकार नाही जगायचा. कारण हे सांगतो तुला. ए सुशांत बुवा, अरे पोरांनो खरं सांगा रे, मी पहिल्या बारी त्याला काला रेडा बोललो काय रे? याला काला रेडा बोललो. पालीचा काला गुलाबजाम बोललो. तो म्हणतो मला काला रेडा. अरे रेडा नाही, तू भादला रेडा आहेस. तू रेडा भादा आहेस. विषय कसा आणला होता? मी रेडा शब्द पहिल्या बारी बोललोच नाही मित्रांनो. मी काय म्हटलं? पालीचा काला गुलाबजाम है ना, याला कापला तर गावाला खपायचा नाही. हो बघा, वाटणे ह्याला अटकेचा काय सोडकीचा डुकर आहे हा, कापला तर खपायचा नाही. आता मी मित्रांनो रेड्याचा विषय काढलाच नाही. आता रेड्याची एवढी खास आहे ना, हे घालून तुझ्या विषय का कोण म्हणतो की जोड्या म्हटलं तर तो कोल्हापुरी जोडा आहे. एखादी गोड वस्तू खायचं म्हटलं तर बर्फी आणि पेढा आहे. अरे एखादी गोड वस्तू खायचं म्हटलं तर बर्फी आणि पेढा आहे. मग आज माझ्या जोडीला हा पालीचा काला रेडा. तुला हितनं पण बडवी. तू माझं नाव करायचं नाही. तू काय म्हणतो? तुला मी सांगतोय अजून मुंबई 7 बाकी आहे. काय म्हणतो ऐका, म्हणतो गावाला भेट म्हणतो. कधी पण भेट, कुठं पण भेट, नाक्यावर भेटायला फाट्यावर भेट. तुला फाट्यावरच मारतो. विषय काय मित्रांनो, अजून मुंबईचे 7 बाकी आहे. गणपती फुल आहे, दसरा फुल आहे. 2027 चे बुवा ऍडव्हान्स ह्या वर्षात घेतले. तुझ्या 2 बाऱ्यांच्या अगरबत्ती कुठं लावतोयस तुम्हाला है ना, ओवाळतोयस माझ्यावर ना. 2 बाऱ्या, ह्याची लायकी बघा. आणि आयोजक एकच, हे 2 माणसं. ही सोडून ह्याला कुठल्याच आयोजकाला ह्याला कुत्र्याची पण किंमत दिली ही याची लायकी. मी बोलणार होतो मित्रांनो. विषय काय माहितीये काय? ए बुवा, अरे शक्ती तुझ्याला सोन्याचे दिवस आले. आज प्रत्येक माझा हा मायबाप राजेश बुवाच्या कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुल लावतोय. अरे तू कधीतरी उगवणारा कोला काल्या रेड्या, तुला इथं विचारतोय कोण? अरे तुला कोण विचारतो तिथं? आणि परत म्हणतो, आता मी काय म्हणतो, मी कलगीवाला आहे, शक्तीवाला आहे ना. म्हणतो एका बाजूला आहे ना मथुर, एका बाजूला बकासूर. तुझा कसा काढतो म्हणतात बघ. आणि म्हणून पहिला विषय ऐका, विषय ऐका.
ऐका हो धनी अस्कर माऊली ही बायको या नवऱ्याला काय सांगते का ऐका हो धनी अहो त्या आडराणी आणलंय याला बाजून पाणी हा करतोय कुस्ती याची वाढल्या मस्ती काय करावं वेड्याला अरे येडा बोलला ना म्हणून म्हणतोय अहो काय करावं वेड्याला मग कसं आणू मी वाड्याला याला धरून धरून कसं आणू मी वाड्याला या बाजूला रेड्याला 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 हो ऐका हो धनी क्या राणी हो आणलंय याला बाजूला पाणी हा करतोय कुस्ती याची वाढली मस्ती काय करावं वेड्याला काय करावं वेड्याला कसं आणू मी वाड्याला या बाजूला रेड्याला 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 ए रेड्या तुला काय सांगितलं इथनं पण वडील तुला वा म्हणतो तुझा आणि माझा म्हणतो काय भांडण म्हणतो शेंगाट अरे तू शेंगाट अरे तुझ्यावर प्रत्येक वेळेला चढून चांगला तुला पूर्ण उरलोय म्हणून तुला हवा तसा लागलोय बुवा मला आज अरे तू काय म्हणतो अरे मुळात आहे ना मुळात तू माणूस म्हणून जगायच्या पण लायकीचा नाही हे तुला आज सांगतोय त्याचं कारण काय हे रंग देवता आहे पवित्र जागा आहे आणि मग कसं होतं माहिती का मित्रांनो असे जेव्हा येडे भेटतात आणि हा येडाच आहे हा नुसता पालीचा काला येणार आहे हा येडा आहे त्याचं कारण काय अरे तुला भेद नाही कळलं तू शक्ती तुला करतोय है ना आणि माझ्या टायटलची माझ्या प्रत्येक गाण्याची काट देतोय 5-5 दिवस प्रॅक्टिस करतोय तरी मला सुरुवात नाही तरी गांगारलाय तरी स्केल हलतोय आणि म्हणतोय राजेश माझा धसका घेताय तुला अरे तुला जुमालाच पण नाही तू माझ्या यादीतला माणूस पण नाही आपल्या यादीतला माणूस एकच शाहीर विकास शेठ लांबोरे तू माझ्या यादीतला माणूस पण नाही तू नाही तू हा ह्याचा डायलॉग आहे म्हणतो घराटी इज ब्रँड हा म्हणतो घराटी इज अरे ब्रँड होऊन गेला तू ब्रँड झालेला पिक्चरचा डायरेक्टरच गेली तू ब्रँड नाही ब्रँड होऊन गेला ज्यांनी 40 वर्ष आणि आज सांगतो शाहीर या रंगमंच्या साक्षीनं स्वर्गीय लोकशाही दत्ताजी गराटे यांच्या नावाला लागलेला कलंक कोण असेल तर शाहीर सुशांत गराटे तू कलंक आहेस तू बापाच्या नावाला कलंक आहेस तुला आज सांगतो तुला भेद नाही कळत शक्ती तुझ्यातला तू समोर आज शक्तीवाला आहे तुझ्या समोर बाईची बाजू म्हणतोय ती म्हणते मी मथुर बका सर तुझा धूर तुझ्यावर कसा उडतो फक्त बघ कारण मित्रांनो विषय कसा आहे येणाच खाली वाजवा मला इथं कुतवता उगा तो सुरात नाही कोणी सूर झाला आणि म्हणून म्हणायचा विषय कसा आहे हा ऐका तत्पूर्वी बुवांच्या गवळणीची आहे ना गवळ बुवा काय म्हणतो ऐका ऐका हो महत्वाचा मुद्दा काय म्हटलं पोरांनो हाताची घडी तोंडावर बोट राजेश बुवाचा काला काला असंच बोलला ना काय बोलला रे हाताची घडी तोंडावर बोट राजेश बुवाचा अरे पण ह्या कोटावलंय फिदा तुला हवाय काय हाताची घडी तोंडावर बोट सुशांत बुवा भिकार टिंब राजेश बुवाचा म्हणतो काला तू कधी बघायला होता अरे राजेश बुवाचा दिसेल कधी मेला तुला कालोक्यात उभा केला तर लोक म्हणतील खवीसाला घाबरून म्हणतील घरात खवीस म्हणतील खवीसाला खवीस अरे मेला दात पांढरा तेवढंच तुझं बाकी कुठं माणूस म्हणून आहेस तू मेल्या वेस्ट इंडिज मधला निग्रो आहेस तू कुठं माणूस आहे सांगा मला ए बरोबर ह्या लाईटी बंद केल्या आणि ह्याला तो मगाशी म्हटला ना हॅपी डे काय म्हटलं सेंटर फ्रेश आहे ना दात चमकतील तुझं तेवढंच त्याचं म्हणतील ही पोरा म्हणतील आला खवीस आला काला खवीस ए बोवा ए पोरानो मी पहिली बारी ह्याला काय बोललो काय रे काय बोललो आता हा म्हणतो त्याला दाताला धसती म्हणतो धसती तुझी आज नाही घेतली इथनं पुढं पण घेणार नाही तुला किती माझ्यासोबत हे विषय काय मित्रांनो हे फक्त कशासाठी चाललंय राजेश बुवाला आजमावायला ए बुवा तुझ्यावरचं काम मला म्हटलं असता मुठशील तुला हागायला लागेल राजेश बुवाची बरोबरी करायला तुझ्यावरचं काम नाही तुझ्यावरचं काम कराटे आज काही साला होऊनच होते याचा पराठे कसा भासतो बघा फक्त मी आज
मोबाईल दाखवायचा नाही माझा. मी तुम्हाला काय सांगितलंय, ह्याला टायमिंग तिथे ठेवायचं, मी ठेवतो बरोबर. तुला माझ्या घरापर्यंत पोहोचायचं ना, तुला माझ्या घरावर यायचं ना, दाखवतो तुला बरोबर. विषय का है ना. गोरी है कलैया पहना तू तुझे हरी हरी चुड़िया अपना बना ले मुझे बालमा. ऐका गवडीत वो काय म्हणतो, हा गवडीचा विषय वो काय म्हणलं, फोडायला हिंची हंडी असं काहीतरी बोलला. विषय कसा आणला बघा. आला फोडा या हंडी तुझी कधी न कोंडी, पोरीनो नाही याला सोडायचा. अग कराया लाल आला हा गाल, चार चौघात ओढायचा. मोडाया खोड धरून याला चांगलाच ग सोडायचा. आला फोडाया तुला नाही सोडायचा, पोरीनो नाही याला सोडायचा. विषय काय बघा मित्रांनो, मी याला पहिल्यापासून मान सन्मान देतोय. हा म्हणतो तुझा गुरु, तुझा तू एवढा मोठा नाहीस बुवा. तुला काय सांगतोय बुवा माहितीये ना, हा गटारासारखा तुझा तोंड आहे ना, ह्याला जरा माणसात ठेव. तुला आज सांगतोय बुवा, एवढा चांगला गळा आहे, हा तोंड आहे तुझा गटार जो होतोय ना गटार, याला जरा माणसात ठेव. तू चांगला चमकशील अजून, कराटे बुवांचं नाव नक्की काढशील बुवा, माझा शब्द आहे तुला. पण हा तू आहे ना, हा कशाला तुला खैरासारखा कसा सोलतो फक्त आता बघ बुवा. आणि म्हणून धावना पावणारे गाणा सक्षम संदेश भावे गाव कोंडी दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर विषय कसा बघा, विषय आहे माझ्या विषयाचा उत्तर. भास्कर माऊली माझ्या विषयाचं उत्तर दिलं. आणि परत वर्ण म्हणतो, एका बापाचा अशील. अरे तुझ्या काय बापाचा मी काय देणेकरी आहे, एकाच बापाचा आणि खानदानी आहे बुवा. आडग्या गुरुचा बाडगाशाला औसाला पाठ घ्यावा नाही बुवा, जातीवंत शेला राजेश बुवा म्हणून सांगतो. आणि म्हणतो नाद करते बाबा, तुझा नाद नाही, तुझा नाद करण्यापेक्षा मी आपला हायतोच बरा.